शिव सकाळ मित्रांनो, आता आपण रतनगड ट्रेकला सुरुवात केलेली आहे. सो आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या गाड्या लावल्या होत्या. सो रात्री आम्ही गाडीमध्ये झोपलो होतो. आता 7 वाजले ते आणि ट्रेकला आम्ही सुरुवात केली आहे. तुम्ही बघू शकता सर्वजण फ्रेश होऊन निघालेत ट्रेकसाठी. आता बघूयात किती वेळ लागतो आता वरती जाण्यासाठी आपल्याला. आता आपण इकडून आलो आहे. आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा रस्ता आहे. सो इथून आपल्याला आज जायचं आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल रतनगड. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक वड्याचा बांध लागतोय. ह्या बांधावरून आपल्याला पुढे जावं लागते. रतनवाडीपासून 6 किलोमीटर अंतरावर तर भंडारदऱ्यापासून 23 किलोमीटर अंतरावर, पुण्यापासून 183 किलोमीटर आणि मुंबईपासून 197 किलोमीटर अंतरावर असलेला महाराष्ट्रातील अकोले तालुक्यातील रतनवाडी या गावात हा प्राचीन किल्ला आहे. तर आता आपण ट्रेक सुरुवात केलेली आहे. खरं तर आपण काल संध्याकाळी चालू आहे रतनवाडी या गावामध्ये. बट तिथपर्यंत येण्यासाठी आम्हाला साधारणतः 4 तास लागले. बट त्या 4 तासामध्ये भरपूर काही आम्ही अनुभवलं आहे. खरं तर आम्ही 7 वाजता निघणार होतो पण आम्हाला 9 वाजले आणि येत आम्हाला रस्त्यामध्ये बिबट्या पाहायला भेटला. सो बिबट्या पाहिला आम्ही आणि तिथून रतनवाडी या गावामध्ये आलो. आणि संध्याकाळी भरपूर भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही मसाले भात बनवण्याचा ठरवलं. बट टेंट वगैरे लावलं होतं आम्ही बाहेर आणि नेमकी पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यामुळे आम्हाला जो मसाला भात आहे तो आम्हाला थोडा आड साईडला बनवायला लागला. थोडंसं वेळ गेला बनवण्यामध्ये आणि पाऊस पण भरपूर येत होता त्याच्यामुळे टेंट काय आम्हाला लावता आलं नाही. सो आम्ही गाडीमध्ये झोपलो होतो आणि झोपसुद्धा नव्हती झाली कारण साधारणतः आम्ही 3 वाजता झोपलो रात्री आणि सकाळी 7 वाजता आम्ही परत ट्रेकला सुरुवात केलेली आहे. सो एकंदरीत आमचा काल भरपूर दमछाक झाला आहे. सो आता आपण चढायला सुरुवात केली आहे. बघूयात किती वेळ लागतो आता वरती जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता जागोजागी असे रिबीन बांधले ते जेणेकरून आपण रस्ता भटकू नये म्हणून. हे ते मागून आले गाठले आपल्याला. आता खरं रतनगडचा ट्रेक चालू झालाय. इथून पूर्णपणे उभी चढाई आहे. इथून जायचं बघू शकता. भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. चल भरपूर दमलोय कारण उभी चढाई असल्यामुळे. आता बॅग घेऊन पुढे ताण लागते मला खायला लागते. इकडून जा ना, इकडून एकच रस्ता आहे तो. रतनगडचा जो अर्धा भाग आहे तो पूर्णपणे उभी चढाई आहे त्याच्यामुळे भरपूर दम लागतोय. बघितलं तर ऑलमोस्ट सगळं जे चढाई आहे ते उभी आहे त्याच्यामुळे भरपूर दम लागतोय. आता आम्ही दोघंच पुढं आलो आहे. बाकी जे आहेत ते सगळे मागं राहिले ते कारण भरपूर दम लागतोय पूर्णपणे उभी चढाई असल्यामुळे. पूर्णपणे उभी चढाई आहे. जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही हा गड. भरपूर उभी चढाई आहे. आता टोटली आमच्या ग्रुपमध्ये 6 जण होतो. त्याच्यातले 2 जण आम्ही वरती आलो आहे. बाकीचे जे 4 जण आहेत ते अजून खालीच आहेत. ते हळूहळू वरती येत आहेत. भरपूर दम लागतोय. बघूयात अजून किती वेळ लागतोय कारण आता जवळपास 2 तास झाले आम्ही चढाई करतोय. एक शेवटचा टप्पा राहिला आहे. आपण डायरेक्टली वरती जाईल आता डायरेक्ट शिडीपर्यंत.
हा किल्ला समुद्र सपाटीपासून 4250 फूट उंचीवर आहे. रतनगडाचा किल्ला शिवाजी महाराजांनी वापरात घेतला होता. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा जो कुत्रा आहे या ठिकाणी फसलेला आहे. त्याला वरती जायचं आहे बट तो रस्ता चुकला आहे आणि ह्या ठिकाणी येऊन पोचला तो. आपण त्याचा आता रेस्क्यू करूयात. तुम्ही बघू शकता आता आमचे सूरज भाऊ आहेत ते आता रेस्क्यूसाठी जाणार आहेत. सूरज भाऊ कम ऑन. सो आता सूरज भाऊ निघालेले आहेत त्या कुत्र्याला रेस्क्यू करण्यासाठी. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आता ते रेस्क्यू करणार आहेत. मुक्या प्राण्यांचं ते मदत करत असतात नेहमी. सो आता त्याला रेस्क्यू करणार आहेत. सूरज भाऊ तुम्ही खाली येऊ नका का. ते आवाज आहे ना. 2 मिनट रेस्क्यू चाललंय. कुत्ता फंस गया हो, गलत रास्ते पे घुस गया हो. उनको रास्ता दिखाने को आया था हो, खुद रास्ता भटक गए हो. ते पोहोचलं कस काय पण तिथे. कुठून गेलं काय माहिती. नाही जागा जायला आपल्याला वर जायचंय. सूरज भाऊंनी जो रेस्क्यू आहे तो केलेला आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याला सुखरूप खाली आणलेलं आहे. काल रेस्क्यू केला असतो चल ते अशा प्रकारे मुक्या प्राण्यांची मदत करत असतात नेहमी. हा मुक्या प्राण्यांवरती भरपूर जीव लावतात ते. सो अशा प्रकारे आता आपण त्याचा रेस्क्यू केलेला आहे आणि शेवटी आपण पोहोचलोय ते शेड्यांच्या वाटापाशी. सो इथून आता आपला किल्ल्यावरती जाण्याचा प्रवास चालू होतोय. सो इथून हा शेवटचा पॅच आहे. याच्यानंतर आपण डायरेक्टली किल्ल्याच्या वरती. तर बघू शकता ह्या 2 शिड्या आहेत. या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. आणि आपले आदित्य भाऊ ते वरती पोहोचलेले आहेत. शक्यतो तुम्हाला दिसत नसतील ते मागं बघ माकड आले तिथे. सो आपण जाऊयात वरती आता जास्त वेळ न घालवता. आता बाहेर आहे. तर तुम्ही बघू शकता हे जुने पायऱ्या आहेत या ठिकाणी. तर हे तुटल्यामुळे आता या ठिकाणी लोखंडी जिने बसवण्यात आले. ते बघू शकता या ठिकाणी जुन्या ज्या पायऱ्या होत्या त्या तुटलेल्या आहेत. आता आपण 4थ्या पायरीपाशी पोहोचलोय. आता आपण रतनगडवर आहोत आणि या ठिकाणी या माकडांचा आतंक बघू शकता तुम्ही. जसं त्यांना कळलं तुमच्याकडे बॅग आहे हे तुमच्यावर डायरेक्टली अटॅक करणार. सो जेव्हा पण हे माकडे येतात तेव्हा थोडंसं सावध राहा, नाही तर तुमची बॅग वगैरे ती ओढून घेऊन जाणार डायरेक्टली. आणि ते घाबरत सुद्धा नाही थोडं पण. बघू शकता किती डेअरिंग आहे त्यांना. बॅगीवर डाव आहे यांचा. हे बहुतेक खतरनाक. फुल हालत होत. आता आपण चढून वरती आलोय आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा मेन दरवाजा आपला. आणि याच ठिकाणी एक आतमध्ये रस्ता तो आई रत्नादेवी या ठिकाणी गोवा आहे. सो आपण इकडे जाणार आहोत आता. लुटण्याचं काम करतायत गरिबांको.
कोणता अहो ते असंच करतात आले ना का घाबरूया ते घाबरलं का ते अजून अंगावर येतात सो या ठिकाणी समोर एक गुहा आहे पण आता आपण देवीचं दर्शन घेऊयात त्यांना चिडू नका अंगावर आले तर डायरेक्ट फिरवा बाकी काय नाही तुम्ही त्यांना चिडवायला लागले ना हमला करतील ते डायरेक्ट कसा फोटो घेतो वागा पहिले शूज आपण दर्शन घेऊयात हे चालेल दर्शन घेऊन सो या ठिकाणी आपण मुक्काम वगैरे करू शकतो 2 ते 3 जण झोपू शकतो आरामात ह्या ठिकाणी आहे टीव्ही बघू शकता रत्नादेवीचे हे मंदिर आहे आणि या ठिकाणी गणपती बाप्पाचं एक छोटस मूर्ती आहे सो आपण दर्शन घेऊयात भारत सो आता आपण दर्शन घेतलंय आपण जाऊयात गुहेकडे चल वरती ना वो गुफा या ठिकाणी एक गुफा आहे जे करकरीत सुकलेलं असते या ठिकाणी आपण मस्तपैकी स्टे वगैरे करू शकतो फक्त ह्या ठिकाणी स्टे करण्याच्या अगोदर आजूबाजूला चेक करा पुढे साप वगैरे आहे का नाही त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आरामात स्टे करू शकतो या ठिकाणी बघू शकतो अतिशय सुंदर असं हे गुफा आहे इथे अजून एक पोज येते खतरनाक काय दिसते भाई इच्छा से निकाल त्यानंतर आता आपला गुफे बघून झालेले आहेत सो आता आपण जाऊयात गडावरती मावशी इकडं काय आहे बघायला खडका आहे खडका सो आता आपण प्रवेशद्वारमध्ये प्रवेश करणार आहोत सो मूर्ती कोरलेली आहे या ठिकाणी गणपतीची बाकी प्रवेशद्वार बघू शकता तुम्ही या ठिकाणी काही पूर्वी काम केलेले आहे या ठिकाणी काही मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि या ठिकाणी पण काही मूर्त्या कोरलेल्या आहेत सो तुम्ही बघू शकता प्रवेशद्वार जे आहे ते कात्राबाईचा डोंगर आहे आणि ती मधला जो आहे तो कात्राबाईचा नाळ आहे आपला पॉट आता आपण जाणार आहोत तिकडे पुढल्या साईडला सो तुम्ही बघत असाल समोरच्या साईडला ते बुरुज दिसतोय आपल्याला सो ह्या बुरुजपाशी आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्या पुढे एक पाण्याचं टाक आहे तिकडे सुद्धा जायचं आहे आणि अजून आपलं भरपूर काही पाहायचं राहिलं आहे सो आता वाजलं आहे जवळपास 1 वाजला आहे कारण फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये भरपूर टाईम घालवला आहे पोरांनी त्याच्यामुळं आपला टाईम खूप वेस्ट झालेला आहे सो लवकरात लवकर आपण आता वरती गेलं पाहिजे आणि अजून आम्हाला काहीतरी खायल्यासाठी बनवायचं आहे सो टायमिंगचा थोडासा प्रॉब्लेम होणार असं मला वाटतंय मी नाही हात लावला दादा आपण येताना बुरुजकडे जाऊयात आता आपण इकडे जाऊयात मारलंय ते माका बच्चे की जान ले ले बच्चों ने काय काय सो या ठिकाणी मग काही पाण्याच्या टाकेत म्हणजे पुढे बघू शकता तुम्ही हे
वरतून जे येणारं पाणी आहे ते कशा प्रकारे खाली येण्यासाठी बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे आणि ह्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. सो टोटली या ठिकाणी 4 पाण्याचे टाके आहेत. सो आता आपण जेवायला बनवण्यासाठी स्पॉट शोधतोय ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी बनवता येईल खाण्यासाठी. भरपूर भूक लागली आहे कारण आम्ही सकाळी खाल्लं होतं त्याच्यानंतर परत काय खाल्लेलं नाही आहे. सो आपण काहीतरी स्पॉट बघूया कुठंतरी. या ठिकाणी देवाचं छोटंसं मंदिर आहे या ठिकाणी बघू शकता. सो एक्झॅक्टली आपल्याला वरच्या साईडला जायचं होतं बट आपण खालच्या साईडने आलो आहे कारण आपल्याला जेवायला बनवायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता स्पॉट बघतो कुठंतरी ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी जेवणासाठी बनवता येईल असं. सो सावली वगैरे पाहिजे बनवता येईल असं. बाकी तुम्ही बघू शकता मागं कात्राबाई. ही जी डोंगररांग आहे अतिशय भयानक दिसतंय या ठिकाणून. खाली जर बघितलं तर पूर्णपणे खोल दरी आहे. मुंग्या आहे का? तर आता आपल्याला हा स्पॉट भेटलेला आहे या ठिकाणी झाडाखाली. आपण आत्ता मॅगी बनवतो खाण्यासाठी बट एक प्रॉब्लेम झाला आहे की आपल्याकडे पाणी नाही आहे पिण्यासाठी. तर बघूयात आता काय होते. आहे तेवढ्यात आता बनवण्याचा प्रयत्न करूयात. सो आता मॅगी बनवूयात आपण. नंतर अशा प्रकारे आत्ता आपली मॅगी तयार झालेली आहे. पाणी कमी होतं. एक नंबर झालाय. ये बदमाश बच्चा है. सो आता आपण तिकडे होतो तिकडून आता आपण इकडे बुरुजकडे आलोय. सो इथून आता आपल्या इकडे पुढे जायचे. तर बघूयात आता या ठिकाणी काही फोटो काढूयात. सो हा स्पॉट बघितला असेल तुम्ही इंस्टाग्रामवरती भरपूर फेमस आहे. या ठिकाणी फोटोज वगैरे काढतात. सो आता आपण आलो बुरुजवरती. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. सो आता आपण हे बुरुज पाहून झालेले आहे. सो आपण पुढे जाऊयात. मित्र आपल्याला ह्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं लागलेलं आहे. आता आपण हात धुवून घेऊयात. किती काय आपण पोहोचलोय. एक थोडंसं चढाई राहिलेली आहे. होतं ते हेच आहे नेडे.
अरे तिकडे दे. थोडं नाही रे म्हणते दिसायचं नाही इथं. 2 तास खाली उतरायला लागला. बघ बघ की So आपण एडीच्या वरती जाऊयात. दिसली बघ. तिकडून वाट भेटन तिकडून खाली उतरत राहणार आपण एकदा सापड. इसवी सन 1630 मध्ये मोगल आक्रमणापासून शहाजीराजे, महादेव कोळी सरदार आणि इतर मराठा सरदारांच्या मदतीने निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुढे मोगल विजय झाले आणि माहुलीच्या तहामध्ये किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला. पुढे इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तर मोहीम मोरोपंतांच्या आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक केली. इसवी सन 1664 मध्ये सुरतच्या स्वारीहून परतताना राजांनी किल्ल्यावर आश्रय घेतला होता. हा किल्ला भौगोलिक दृष्टीने महत्वाचा होता. तर अशा प्रकारे आजचा आपला हा रतनगडचा ट्रेक जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. सो आता आपण उतरण्यासाठी सुरुवात केलेली आहे. रतनगडवरनं रतनवाडीला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. तर आपण सकाळच्या रस्त्याने आलो तर रस्ता न जाता आपण दुसऱ्या रस्त्याने खाली उतरतोय. सो अशा प्रकारे आजचा आपला ट्रेक जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.